जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। दिवाळीचा सण म्हटलं की प्रत्येकाच्या घरात आनंद, प्रकाश आणि उत्साह असतो, पण समाजातील काही घटक आजही अंधारात, दुर्लक्षित आणि विस्मरणात जगत आहेत। अशाच गरजू, बेघर आणि अनाथ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पुरवण्याचा एक सुंदर प्रयत्न सोलापूर शहरात पाहायला मिळाला। एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आणि निस्वार्थ समाजसेवक माननीय श्री अशोक श्रीपती गोरड यांनी दिवाळी निमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबवला। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल परिसर, स्टेशन जवळील शनी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि पासपोर्ट ऑफिस परिसरात राहणाऱ्या अनाथ, वृद्ध आणि गरजू व्यक्तींना त्यांनी नवीन कपडे भेट देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या या कार्यामुळे अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि चेहऱ्यावर समाधान झळकले। ज्यांना दिवाळीचा आनंद फक्त दुरून दिसायचा, त्या सर्वांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरला। यावेळी शिव मल्हार सोसायटीचे सचिव माननीय गुरु अचलेरे सर तसेच माननीय मातनाळे सर उपस्थित होते। या समाजसेवी उपक्रमाने खऱ्या अर्थाने दिवाळीचा अर्थ अधोरेखित केला। प्रकाश फक्त घरात नाही तर मनात पेटवणं महत्त्वाचं आहे। माननीय अशोक गोरड यांनी यापूर्वीही समाजासाठी विविध उपक्रम राबवले असून तरुणांसाठी ते आज प्रेरणास्थान ठरत आहेत। त्यांचा संदेश स्पष्ट आहे, आपल्या छोट्याशा प्रयत्नाने कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पसरू शकतो। अशा समाजसेवकांमुळे दिवाळीचा खरा आनंद म्हणजे मानवतेचा सण हे पुन्हा अधोरेखित होत आहे। नवीन अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।